आता अमित शहानी जे काही भाषण केलं त्या भाष्यावर मी बोलण्या इतपत आणि ज्यांच्या विरोधात ते भाषण केलं त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या 2 जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित नाही। पण अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर ती स्वाभाविकरित्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत हे कालही मी स्पष्ट केलं आहे, पुन्हा एकदा आज माध्यमांच्या समोर स्पष्ट करतो आहे। हे माझं वैयक्तिक मत आहे हे मी स्वतः सांगतोय। आता याच्या पहिले आणखीन याचा किस पाडायचा असला तर आपण पडू शकता, माझी तयारी आहे। आपण कृषीमंत्री आज राज्यामध्ये पावसाचं सामान घातलेलं आहे की एकंदरीत काय नुकसान झालेलं आहे आणि सरकार एकंदरीत आता कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये 3 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी फक्त पडला नव्हता एवढा, पण दरवर्षीप्रमाणे या दिवसामध्ये त्या भागामध्ये पूर आणि अतिवृष्टी होतेच, त्यामुळे स्वाभाविक नुकसानही होतं। आता ते नुकसान झाल्याचं आत्ता सर्व जमिनी ह्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे आत्ता एक्झॅक्ट किती नुकसान झालं आहे याची माहिती या ठिकाणी येणं हे त्याला थोडासा वेळ लागेल। पण मला असं वाटतं की जे काय नुकसान होईल त्या नुकसान भरपाईसाठी सरकार समर्थ असेल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असंही अमित शहा नाही, मला कळालं की ते औरंगजेबाद फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असं ते बोलले, पण मला हेही कळालं की सोशल मीडियावर माध्यमावरती विशाळगडाचं प्रकरण झाल्यानंतर ज्या बहुसंख्य अल्पसंख्याकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत मतदान दिलं त्या सर्व अल्पसंख्याक समाजाची इच्छा होती की ज्यांनी आपलं मतदान घेतलं, ज्यांना आपण दिलं, त्यांनी याबाबतीत अवाक्षर शब्द तरी बोलावा, ना की आदरणीय शरद पवार साहेब या बाबतीत बोलले, ना की माननीय उद्धव ठाकरे या बाबतीत बोलले। हां, जळगावला मात्र काल जयंत पाटलांनी कृषी विभागावरती एका भाषणात फार टीका केल्या। कदाचित माननीय जयंत पाटलांना माहीत नसेल की तेही 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते। आत्ता जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा अचानक स्वप्न पडलं आणि शेतकऱ्याला मदत करावीशी वाटते ते जर त्यांनी 2.5 वर्षात त्या केलं असतं तर कदाचित आज शेतकऱ्यांना आम्ही जेवढी मदत करतोय तेवढी मदत करायची वेळ आली नसती। उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी पीक विम्याच्या संदर्भामध्ये फार मोठा आरोप कृषी विभागावर आणि राज्य सरकारवर या ठिकाणी केला, तर मला अभिमान आहे की या देशातलं पीक विमा लागू झाल्यापासून पहिलं असं राज्य आहे महाराष्ट्र की राज्याने 1 रुपयाची पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली। 1,70,00,000 शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पीक विमा या 1 रुपयाच्या योजनेत लाभार्थी ठरले। त्यात जे केंद्र आणि राज्यांनीच शेतकऱ्यांचा सुद्धा प्रीमियम भरला, असे 8,000 कोटी रुपये जेवढा प्रीमियम भरला तेवढा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे मागच्या वर्षीच्या सीझन खरीपचा 23-24च्या 1 रुपयासुद्धा पीक विमा कंपनीला नफा होऊ दिला नाही, तर जेवढा प्रीमियम भरला तेवढा सर्वचा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर येणाऱ्या काळात जाणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक टीका करतायत, मात्र कॅम्पही घ्यायला सुरुवात केली आहे। म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की एकीकडे टीका करायची की लाडकी बहीण नाही आणि दुसरीकडे मग स्वतःचं बॅनर लावून स्वतःचा कॅप्शन लावून फोटो लावून त्या ठिकाणी त्या योजनेचा फायदा देण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे। माझं एवढंच म्हणणं विरोधकांना, एखादी योजना जर सरकारने आणली आणि ती योजना जर सगळ्या आमच्या लाडकी बहीण योजना ही जर 21 ते 65 वर्ष या महाराष्ट्रातल्या सर्व महिला वर्गाला फायदेशीर असेल, सशक्त करणारी असेल, तर या योजनेचं स्वागत हे विरोधी पक्षाकडून सुद्धा झालं पाहिजे। मीही 5 वर्ष विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता होतो। ज्यावेळेस सरकार चांगले निर्णय घेतं, लोकभिमुख निर्णय घेतो, त्यावेळेस मोठ्या मनानं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं। पण साधी एक योजना जाहीर झाली की त्यांना असं वाटायला की आता विधानसभेत आपलं काही खरं नाही, अशा भावनेतून एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे स्वतःच कॅम्प लावायचे। म्हणजे जो काही त्यांच्यातलं कन्फ्युजन आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पूर्णपणानं मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। परंतु एक प्रश्न असा आहे की त्यामध्ये
अतिशय उत्तम योजना आणली लाडकी बहीणची. त्यानंतर महिलांना 50% सीट पण दिली बसमध्ये. अजूनही भावाच्या योजना आहेत त्या लाडका भाव वगैरे. तर अशा योजना राबवताना सरकारच्या तिजोरीवर अतिभार पडणार आहे. तो कसा रिकवर होणार? एक लक्षात घ्या, तुम्हाला रिकव्हरीचा प्रश्न पडला आहे का हा जातोय? इतके दिवस तर माध्यमं म्हणत होते की ही, विरोधक म्हणत होते की ही योजना खरीच नाही, ही निवडणुकीपुरती आहे. ज्यावेळेस आता ह्या योजनेचे लाभार्थी निवडले चाललेत, लाभार्थी एका जिल्ह्यातनं 2-2, 3-3 लाख या ठिकाणी चाललेत. आम्ही 19 ऑगस्टच्या अगोदर 2 महिन्याचा हप्ता या ठिकाणी त्या महिला भगिनींच्या आम्ही खात्यावर जमा करणार आहोत. त्यामुळं याच्यात पैसा कुठून येणार आणि आर्थिक भार किती येणार याचा विचार आपण करण्यापेक्षा ती आर्थिक भार उचलून या सर्व योजना आम्ही आमच्या महिला भगिनीपर्यंत, आमच्या भावांपर्यंत, आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्याला कसल्याही प्रकारच्या पैशाची अडचण येणार नाही. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. तिकडे मनोज जरांगे उपोषणाला बसले 3 दिवसांपासून. तिकडे हाकेंची मागणी आहे की ओबीसीमध्ये आरक्षण मागणी करण्याला त्याला विरोध करतात. कसं पाहता? यात्रा चालू नाही, झाली. मी एक त्यांची यात्रा चालू झाली आहे. नाही, मला त्या बाबतीतली काही माहिती आणखी नाही आहे. हां, जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत. त्यांची जी काय मागणी आहे त्यांनी स्वतःच अनेकदा वाहिन्यावरती मुलाखतीत सांगितलं आहे की 80% आम्ही या ठिकाणी आरक्षण मिळवलं आहे आणि हे सरकारने दिलं आहे. 10% सकल मराठा समाजाला कायदा करून आरक्षण दिलं आहे, जेही आज कोर्टात टिकलेलं आहे आणि पुढच्या काळातही कोर्टात टिकवण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. आणि याचबरोबर जे निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्याची संख्यासुद्धा माध्यमांच्या समोर लाखोंमध्ये जाहीर आलेली, जी की आजपर्यंत मिळाले नव्हते, तेही मिळालेत. आता ते मिळाल्यानंतर आता राहिला विषय सगळ्या सोयऱ्याचा. तर सगळ्या सोयऱ्याचा विषय करत असताना, त्याची व्याख्या करत असताना अतिशय कॉम्प्लिकेटेड हा विषय आहे. याच्यात संविधानाचा, कायद्याचा आधार घेऊन आपण सगळ्या सोयऱ्याचा जो निर्णय करतो आहे हा कायम टिकणारा असला पाहिजे. या पिढीला नाही तर पुढच्या पिढीलासुद्धा टिकणारा पाहिजे. आत्तापर्यंत दिलं गेलेलं सरकारने सकल मराठा समाजाला जे आरक्षण आहे, मग ते 10%चं असो, निजामकालीन दस्ताप्रमाणे दिलेलं आरक्षण असो आणि किंवा आता सगळ्या सोयऱ्याच्या होणाऱ्या बाबतीत निर्णयात असो, या बाबतीमध्ये जे कुठला निर्णय होईल तो निर्णय तर 2 झालेले टिकलेत, राहिलेला सुद्धा तो टिकलाच पाहिजे या भूमिकेत सरकार आहे. त्यामुळं त्यांनी आणखीन सरकारला वेळ दिला पाहिजे. पण आता एकूणच असं लक्षात येतं की हे आता आरक्षण 80% मिळाल्यानंतर सुद्धा फक्त 20% साठी सुद्धा सरकारला या ठिकाणी थोडीशी सुद्धा उसंत मिळू द्यायची नाही. याच्या पाठीमागं वेगळं काही आहे का, ह्याही गोष्टी आता सामान्य माणसं आणि आमचा मराठा समाजातला सुद्धा तरुण आणि सर्व एलाइट क्लास पण विचार करतोय. आरक्षणामुळे बॅनर लागले दादांकडे. एक लक्षात घ्या की स्वाभाविक आहे की एक व्यक्ती जर 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात असेल आणि महाराष्ट्रात राजकारण करत असताना त्याचा एखादा सामान्य गावातला कार्यकर्ता त्या व्यक्तीला, आपल्या त्या नेत्याला राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीचं जर त्यांनी बॅनर टाकलं तर त्यांनी का टाकलं असं म्हणता येत नाही. ते कार्यकर्त्याची भावना आहे. पण आता महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत. महायुतीमध्ये नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत, ते सर्वाधिक जागा लढणार आहेत. त्यानंतर बरोबरीनं शिंदेसाहेब, त्यांच्या बरोबरीनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. आता मात्र एक निश्चित आहे की मुख्यमंत्री कुणाचा, तर फक्त महायुतीचा, हे स्पष्ट आहे. त्यामुळं महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते या ठिकाणी हाडाची काढं करून पुन्हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी महायुतीचं सरकार आम्ही आणणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.